आले गिफ्ट आहे का साईड झाली असली ती मस्त एक्स्ट्रा काढा अशी येते अशी. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आता आम्ही आहोत गोव्यामध्ये आणि खरंच आम्ही पोचलोय कालच, पण इतकं लांब ट्रॅव्हल बाय कार आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना इतकी झोप आलेली ना की कालचा दिवस आम्ही अक्षरशः झोपून काढला. त्यानंतर आम्ही कलंगूट बीचला थोडं रात्री टाइम सगळ्यांनी स्पेंड केलं आणि आत्ता मग आम्ही निघालो आता फिरायला. बघूया आता गोव्यामध्ये काय 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 फिरणार आहे. आम्ही तर खूप सारे व्हिडिओज वगैरे बघून साऊथ गोवावाला प्लॅन केला. लास्ट टाइम आम्ही बटरफ्लाय बीच केला होता, पण तेव्हा मला एवढी आयडिया नव्हती की हे साऊथ गोवामधलं असतं. बट आत्ता खूप सारे व्हिडिओज आणि येतात की साऊथ गोवा. सो लेट्स सी. आता आम्ही इथून एक ते कलरफुल स्ट्रीट जे आहे तिथे जाऊन थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करणार आणि देन आम्ही जाणार साऊथ गोव्याला. बघूया आता कोणते कोणते बीच. आम्ही बघून तर खूप सारे बीच चाललोय आणि अभिने सांगितलं की तिथे गर्दी पण खूप आहे. तर आता बघूया रियालिटी काय आहे आणि इन्स्टावर काय दिसतंय. देखते अभि. इकडे अभि आहे, माझी कॅप वगैरे घालून बसलाय. तुझ्या तोंडात काय हे टाकलंय का? अजूनपर्यंत खायला काय भेटलेलं नाहीये, त्यामुळे एनर्जी नाहीये आणि काय बोलतायत. किती खोटा आहे रे हा. आता आम्ही लोकांनी नाश्ता करून निघालो आणि माझी ऑर्डर याची वेळ आली तर रोहिणी म्हणते खूप टाइम झालाय, आपण नंतर खाऊया. ब्रो सिरियसली? येस. एक नंबरचा खोटा आहे. आमची सगळ्यांची ऑर्डर आली, पण आम्ही असं ठरवलेलं की सगळ्यांनी 4 मेन्यू मागवायचे आणि त्याच्यामधून जे छान असेल ते रिपीट करायचं. सो पुरी भाजी आम्ही रिपीट केली आणि ह्याची चीज उत्तप्प्याची ऑर्डरच दिली नाही. ती माझी चुकी नव्हती. मी बोललो काहीतरी सोपं मागवा. छान आहे ते, जाऊ दे. अभिचे लय भुकी. इथे एक काका आहेत, ते आम्हाला भेटले, त्यांनी हे दिलं. त्यांचं एक नवीन रिसॉर्ट प्रमोशन आहे त्यांचं. तर त्यांचं म्हणणं की हे ओपन करा. फर्स्ट टाइम मी केलाय, एवढा मोठा गिफ्ट भेटलाय ना, तुम्हाला दाखवता येणार. बेटर लक नेक्स्ट टाइम. माझं नाही आलं, नाराज होऊ नका. आलं तर मी येतोच का? पण आम्ही तुमच्यासाठी फक्त ओपन करतोय आणि नाही आलं तरी म्हणून आम्हाला काही वाईट नाही वाटत. हा नाही गिफ्ट करायचं तर नाराज होऊ नका. वरून फाडा, वरून इकडे आले गिफ्ट आहे का? साईडने फाडा. हो गिफ्ट 100% गिफ्ट. ABCD ऑप्शन आला. येस आलंय. बेटर नेक्स्ट टाइम गिफ्ट आहे. गिफ्ट आहे मला. तुझं भावा. अरे मी माझ्यावाला गिफ्ट मला वहिनीला दिला का? ब्लॉग चालला पाहिजे आमचा म्हणून. सिरियसली येस. काहीतरी आलं थांबा. कॉंग्रॅच्युलेशन सांगते तुम्हाला. द्या. पैसे भरायला लावू नका. फक्त पैसे भरायला लावू नका. इथे स्क्रॅच करायचं तुमच्या हाताने रिसेप्शनच्या समोर. ओके. ABC आणि D हा लकी ड्रॉ ठेवलेला आहे. इथे जो वर्ड येणार आहे अल्फाबेट, तो ह्या 4 अल्फाबेट पैकी एक येणार. ओके. आणि तो तुम्हाला फ्री मध्ये मिळणार. इथे लिहिलंय बघा, नो कॉस्ट, नो ऑब्लिगेशन, नो वरीज. काही पे करायचं नाही आणि आता स्टे घ्यायचा नाही. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा काय आहे? आता तुम्ही कुठल्याही दुसरीकडे थांबलाय. ह्या गिफ्टच्या माध्यमातून आम्ही म्हणतो की आमचं प्रॉपर्टी बघा, लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम बिझनेस द्या. हा त्याच्या मागचा मेन आयडिया आहे. कंपल्सरी या 4 गोष्टीपैकी एक गोष्ट मिळणार. ह्या 4 मधून एक येणारच. आणि जर बी आला तर मग सांगतो तुम्हाला. समजा हे बी आलं, 3 नाईट 4 डेज अकॉमोडेशन, रोज 25,000चं ठेवलंय. आजपासून 6 मंथ व्हॅलिडिटी आहे ह्याची. फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही कुठेही ह्या लोकेशनला थांबू शकता. गोवा, महाबळेश्वर, शिमला, मनाली, ऑल ओव्हर इंडिया मध्ये रिसॉर्ट्स आहेत. फक्त मला वाटतं माथेरानला पण फक्त लोणावळ्याला पण आहे. माथेरानला स्टे फ्री मिळणार. खायचं प्यायचं पे करावं लागतं. ओके. आणि आमचा 1 अवरचा प्रमोशन असतो. कारण काय, एक मुलगा किंवा मुलगी येणार, स्पा, स्विमिंग पूल, 2 कॅसिनो आहे, टी कॉफी देणार, आमच्या रिसॉर्टची माहिती देतात, काय काय इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, पिकअप अँड ड्रॉप. ते माहिती तुमच्या इथे कुठे रिसॉर्ट आहे? ते समोरच आहे. भरपूर फॅमिली जाता येत आहे, चालूच आहे. ओके ठीक आहे, चला बघूया. नाव सांगा सर तुमचं. मॅडम पहिलं तुमचं सांगा. अस्मिता सुर्वे. सुर्वे आणलं. अस्मिता मसेली. मॅरिड कोण आहे? हे मॅरिड. ओके. तुमचं नाव सांगा. हे मयूर. माझं पण सुर्वे लावा. मग मयूर सुर्वेला घ्या. एज किती सर? एज 97. 100 वर्षाचा म्हातारा आहे हा. प्रॉपर नेरळ. कर्जत, माथेरान, कर्जत.
मालवणला वगैरे आलाय का? हो बऱ्याच वेळेला, गोव्याला पण भरपूर वेळेला येऊन गेलो. गाईज याचा अर्थ मी लकी आहे, पण आय थिंक मला असं वाटतं ना हे लोक स्टेज देणार ना, बाकीचे जे गिफ्ट आहेत ना ते नाही देणार, पण हे लोक स्टे देणार. मेरे को ऐसा लगता है लोगों का स्टे दे रहे हमारे पास. अच्छा एक तास आम्हाला रूम बिन दाखवणार का, हॉटेल दाखवणार? थोडीशी माहिती देतात, रिसॉर्ट दाखवतात. गाईज आम्ही काकांची जी डील होती ना ती काय आम्ही घेतली नाही, कारण की त्यांचं असं होतं की हे जर तुम्ही घेतलं तर तिथे जायचं आणि बघायचं की म्हणजे काय गिफ्ट लागतं आणि त्यानंतर 1 तास ते आपल्याला त्यांचं हॉटेल फिरवणार. आम्ही म्हटलं की नाही नको म्हणून एवढं. असे 2 ग्लास देणार काचेचे. मी बोललेली ना ते स्टे वगैरे असं काहीतरी असेल, पण त्यांचं होतं की ते हॉटेलमध्ये गेल्यानंतरच ते रब करायचं, पण आम्ही म्हटलं की नाही आम्हाला नाही करायचं. ते तो मराठी माणूस होता, त्यामुळे त्यांनी क्लिअर कट सांगितलं आम्हाला की मी खोटं तुमच्याशी नाही बोलणार, लोकांसोबत बोलू शकतो, त्यामध्ये काहीच नाही मिळत. बोललो कॅन्सलच करू. सो म्हटलं चला ते काका आहेत तर म्हटलं की ओपन करून बघूयात आपण जरा मज्जा म्हणून. बट आता मस्त आहे की थोडेफार फोटो वगैरे काढले छान, आणि मी ते साईडला शो करते फोटोज काढलेले. अभि निकलते साऊथ गोवा. चलो फायनली शोधून शोधून आता आम्हाला एक मस्तपैकी सी व्ह्यू वाली रूम मिळाली आहे. एवढंच फिरलोय ना, फोटोमध्ये फोटो चांगले दिसतात, पण त्याच्यासाठी इतकं फिरायला लागतं ना बाई. एवढे गरम आहे, बेकार म्हणजे बेकार, खतरनाक गरम आहे, आणि एवढी शांतता आहे ना खरंच यार. म्हणजे तिकडे गोवा म्हणजे काहीच नाही आहे आणि इकडे मस्त. चलो गाईज फायनली आलो बाबा. बेकार गरम आहे. आता ना तुम्हाला मी आमच्या रूमचा व्ह्यू दाखवते. एवढा खतरनाक आहे ना, मस्त आहे. हे बघा डायरेक्ट शोधून शोधून मनाची शांती झाली. मस्त व्ह्यू मिळाला ना. हा मला व्ह्यू खूप म्हणजे खूप आवडला. आणि इकडे अभि आहे. हे 2 रूम्स घेतले आहेत. अभि बाबा से हाय. हे आमचे चटरपटर खाण्याच्या गोष्टी. चला पटापट फ्रेश होतो, देखते अभि. काहीतरी सेटलमेंट चालू आहे. काय सेटिंग सुरू आहे माहिती नाही. या नालायकाला काय काय भावा काय करायचंय? कसिनोला जायचंय. आम्ही बोलतोय डॉल्फिन बघूयात. अस्मी काय, अस्मी तुला काय करायचंय? डॉल्फिन बघायचे की की कसिनो? मी कसिनोला घेणारच नाही, डॉल्फिन बघायला जायचं. या ट्रिपला वहिनी कसं बोलत असं झालंय, पण आमची सगळी पोरांची इच्छा आहे स्वतः कॅमेरा झाला, त्याची पण इच्छा आहे. नाही माझी नाही, पण वहिनी मुलं आमचा कसिनो कॅन्सल होतो. अजून 1 दिवस एक्स्ट्रा काढा, बिकॉज ऑफ दादाला सुट्टी नाहीये. तर ह्यांनी लोकांनी 1 दिवस एक्स्ट्रा काढला तर माझं काहीच म्हणणं नाही, मला सुट्टीच सुट्टी. वेकेशन मेरे को यहाँ पे महीना भर रखो. आज आहे, उद्या पण आहे बरं. परवा आपण निघू इथून 12 वाजता सोडणार. आपण असं फिरत फिरत जाऊ. 8-9 वाजता चेकिंग करू कसिनोमध्ये. सकाळी संध्याकाळी 12ला चेकिंग केलं. 8 दिवस फिरू आपण. 22 तारखेला. आणि रात्री घरी जाताना ना कसिनोला जाऊ आणि 3-4 वाजता चेकआउट करून घरी निघू. बरोबर. हे दोन्ही माणसं आहेत ना, हे दोन्ही माणसं झोपणारी आहेत. म्हणजे मी त्याला सांगते की कसिनोला जाऊन नंतर तुम्ही झोप, तर मी त्याला सांगते नंतर तू गाडीत झोप. मयू गाडी चालवतोय. बरोबर ना. मयूच्या बाजूला बसताना तुम्ही झोपल्या होत्या, पण मागे बसताना अभि अकिरात जागा होता, कारण मयूर गाडी चालवतोय ना. हा जागा होता. बायकोनी पण नवऱ्यानी पण सांगायचा की बायको कधी 3:30 वाजता झोपलीस तू. किती वाजता उठली? 10:30ला. तेव्हा गोव्यात पोचलो ना आपण. डायरेक्ट 10:30ला उठली गोव्यात. नुसता कसिनो चाललाय याचा. फसिनो पॉसिबलच नाही. उद्या रात्री जाऊ शकतो ना.
गप्प बसा तुम्ही वेळेत. कसं सगळं शक्य आहे? नाही आधी बोलला असतात सकाळी बघायचं ना. अस्मित फुल लहान झाले, फुल एकदम एवढी लहान मुलगी. ती बा आली बघ माती. घे अजून घे घे घे. अशी येते वाळू. ओके घेत नाहीये ती अशी वाळू माझ्या मला टेन्शन घेत. तुला खरं सांगू तर याची सगळ्यांना सांगते की कितीतरी वर्ष झाले असतील मी बीच म्हणजे समुद्राच्या पाण्यात मी कधीच नाही गेले. आज मी आले. मला असं खूप लहान असताना गेले त्याच्यानंतर आज तुझं पाणी छान आहे, स्मेल येत नाहीये आणि हे छान पाणी आहे. एवढी सगळी माती आहे आणि छान आहे म्हणते. तेव्हा काय काय जमा केलंय? ते विकत घेतलंय. अच्छा फोटोसाठी. काय करशील तू सांगताच येत नाही. ओके तुम्ही पण इकडे येऊ शकता. खूप सुंदर बीच आहे, खूप सुंदर. आणि ही आमची रूम आहे इथे. आणि मस्त सी व्ह्यू आहे इकडे. चल चल बास आता. शी चल माती माती झाली. माझ्या किशोमध्ये केवढी माती गेली आहे. मी बोलते माझा किशो का एवढा जड का? किशोमध्ये काहीच नाहीये माझं. यावाला जास्त आहे. माती आहे. भरती आली आता. भरती सुरू झाली. चल आपण ती वाली व्हिडिओ बनवू. ती लेडीज बघ तिकडे कशी बघ. एकटीच बघ मस्त फिरते बघ. ते लोकांना भीतीच नाही वाटत काय ते बघा इकडे. समुद्रामध्ये.